नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. प्रस्तावित ग्रीनफील्ड वाढवून बंदराच्या पर्यावरण विषयक जनसुनावणी. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या वाढवण बंदर संदर्भात दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी पालघरमध्ये पार पडली. पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलं असून या जनसुनावणीला वाढवण बंदर संघर्ष समितीचा असलेला विरोध पाहता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. या जनसुनावणीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यामध्ये पालघर, बोईसरसह परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलं होतं. स्थानिकांच्या वाढवण बंदराला विरोध पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या वादात उडी घेतली असून ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी राहील इशारा देत सरकार विरोधात दंड थोपटले असून पालघर जिल्हा प्रमुख विकास मोरे यांनी आपलं मत व्यक्त केले. त्याचबरोबर डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले तर विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा यांनी हे वाढवून बंदरास कडाडून विरोध केला आहे. वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. प्लीज कृपा करून आपले जिल्हाधिकारी आणि आपल्या डायसवरती यायचं आहे. माझा एकच प्रश्न आहे जिल्हाधिकारी साहेबांना, साहेब तुम्हाला बोंबील, मांदेळी, करंदी माहिती आहे का? साहेब तुम्हाला बोंबील, करंदी, मांदेळी माहिती आहे का? कलेक्टर साहेबांना प्रश्न विचारतो, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने. साहेब तुम्ही फक्त पापलेट आणि प्रॉन्स खातात, बोंबील, मांदेळी, करंदी ह्या ज्या पट्ट्यात मिळते ते बंदरी त्यामध्ये नाहीशीच होईल. आणि आमचं एवढंच मत आहे की साहेब तुम्ही आम्हाला उत्तर द्या. तुम्ही फक्त एका गुजरातीसाठी एवढं काम करत असतील तर आम्ही एवढे मराठी बांधव इथे बसलेले आहेत, तर आम्ही काय करायचं? आमची रोजीरोटी कोण देणार? साहेब एक 7-12 बनायला किती वेळ लागतो, किती पैसे लागतात याचं सर्व ज्ञान तुम्हाला आहे. तर मी एक विनंती करतो साहेबांना की हे बंदरच कॅन्सल करा. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे प्रकल्प गुजरातला नेले तर हाही प्रकल्प गुजरातला न्यावा अशी एक तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो. आपल्या मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील आता बोलतील, संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत.